मजेशीर प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, त्याकडे जरा लक्ष द्या. तुमच्यातील किती लोकांनी टग ऑफ वॉर हा गेम खेळलेला आहे? टग ऑफ वॉर, टग ऑफ वॉर तुम्हाला आवडतो? टग ऑफ वॉर खेळायला? टग ऑफ वॉर कुणाचा गेम असतो खेळण्यासाठी? काय वाटतं कुणाचा गेम आहे टग ऑफ वॉर असं वाटतं तुम्हाला? तुमच्या समजा तुमचं कॉलेज आहे किंवा तुमचं स्कूल आहे, तुमचं ऑफिस आहे, त्याच्यामध्ये टग ऑफ वॉर जर गेम खेळायचा आहे तर कुणाची निवड करतात टग ऑफ वॉर खेळण्याला? जे हेल्दी आहेत, ओके, स्ट्रॉंग आहेत, बघतात त्यांची बिल्ड क्वालिटी कशी आहे, ताकदवर आहेत का, आणि मग त्यांना ते घेतात. आणि त्यांना घेतल्यानंतर तो गेम कसा असतो तर 2 टीम्स असतात, त्यांच्यामध्ये एक रशी असते, आणि टग ऑफ वॉर म्हणजे काय तर एकमेकांची ती रशी काय करणं, खेचणं. तिथं कोणी असं असतं का की एक टीम फार स्ट्रॉंगेस्ट आहे, म्हणजे एकदम असे बिल्ड क्वालिटी त्यांची एकदम जबरदस्त आहे आणि ते खेचायला तयार आहेत, आणि अदर साईड एक अशी टीम आहे की जिच्याकडे शक्ती नाही, काय नाही, आणि ती येऊन उभे राहते आणि ती म्हणते समोरच्याकडे बघून की मला काय खेळायचं, मला खेळायचं नाही, कारण का मी जर हारणारच आहे. ते जिंकू शकतील का टग ऑफ वॉर गेम? तर तिथे जे टीम्स असतात त्या टीमचं एकमेव ध्येय काय असते की ती रशी मी कशी माझ्याकडे खेचून घेऊ आणि मग मी ती जिंकू, आणि त्या दृष्टिकोनातून ते टग ऑफ वॉर खेळायला एकत्र आलेले असतात. तर टग ऑफ वॉर जो गेम आहे तो 2 शक्तिशाली पार्टींचा गेम आहे, ठीक आहे. 2 शक्तिशाली पार्टी असायला पाहिजे, आणि त्या 2 शक्तिशाली पार्टी जर एकत्र येतात आणि मग तो गेम खेळतात तर तो जिंकणं किंवा ते हरणं त्याच्यावर निर्भर असते. तो गेम एक टीम स्ट्रॉंग आणि एक टीम वीक यांचा गेम असू शकतो का टग ऑफ वॉर? तर नाही. दोन्ही टीम त्याच तगडीच्या असणं आवश्यक आहे जेणेकरून ते एकत्र येतील आणि त्या गेम खेळतील. आजचा जो संदेश आहे जिथं आपण जात आहोत त्या संदेशामध्ये 2 स्त्रिया आहेत, त्यांची नावं संत पॉल त्या ठिकाणी नमूद करतो. आणि मंडळीमध्ये टग ऑफ वॉर कधी नसावा, ठीक आहे. टग ऑफ वॉर म्हणजे एकत्र येऊन रस्सी खेच जी आहे ती नसावी. आणि संत पॉल बिलकुल एक खूप चांगल्या दृष्टिकोनातून हे लिहित आहे. आणि मी पुन्हा सांगतो की टग ऑफ वॉर जसा गेम असतो की 2 शक्तिशाली टीम असतात, त्या एकत्र येतात आणि त्या एकत्र येऊन त्या गेम खेळतात आणि ते रस्सी खेच असते. आणि जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांची इच्छा असते की आम्ही जिंकावं, प्रत्येक टीमची इच्छा आहे आमची जिंकावं. पण एक विकेस्ट आणि एक स्ट्रॉंगेस्ट यांचा टग ऑफ वॉर कधी होऊ नाही शकत. ज्या 2 स्त्रियांची नावं या ठिकाणी लिहिलेली आहेत त्या दोन्ही स्ट्रॉंगेस्ट स्त्रिया आहेत. आणि यांच्यामध्ये मंडळीमध्ये मतभेद आहे, आणि मतभेद असल्यामुळं संत पॉल त्या मतभेदांना कशा रीतीनं हँडल करत आहे ते आपण पाहणार आहोत आजच्या संदेशामध्ये. आणि मंडळीनं कोणत्या दृष्टिकोनातून पुढे पावलं टाकणं गरजेचं आहे याचं खूप सुंदर मार्गदर्शन संत पॉल आपल्याला या संदेशाद्वारे, या छोट्याशा 3 वचनाद्वारे करत आहे. आपण थोडासा ह्याचा कॉन्टेक्स्ट पुन्हा बघूया की नेमकं या मंडळीमध्ये हे कसं चालू होतं किंवा हे काय आहे, या स्त्रिया कोण आहेत आणि संत पॉल कसा सेट करत आहे या गोष्टींना. ओके, एक उत्तम पाळक आहे तो, आणि तो पाळक कसा सेट करतो गोष्टींना. कारण मंडळीमध्ये ज्यावेळेस मतभेद निर्माण होतात तर मी पुन्हा सांगतो मतभेद कुणाचे असतात? मतभेद 2 स्ट्रॉंगेस्ट लोकांचे असतात. मतभेद कशासाठी असतात तर असं नाही बरं का, एक आध्यात्मिक फार प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे आणि दुसरं आध्यात्मिक प्रगल्भ व्यक्तिमत्व आहे. त्या दोघांमध्ये जर काही गोष्टी चालू आहेत तर त्या गोष्टी कशा पुढे नेणं गरजेचं आहे. असं नसायला पाहिजे की एक आध्यात्मिक स्ट्रॉंगेस्ट किंवा आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रगल्भ आहे, वचनात वाढत आहे, आणि दुसरा आहे की तिच्यावर किंवा त्याच्यावर जळफाट आहे कारण मी त्याच्यासारखी किंवा तिसारखी नाही आहे म्हणून जळफाट आहे. यांची कधी टग ऑफ वॉर होत नाही बरं का, ठीक आहे. टग ऑफ वॉर कुणाचं आहे माहिती का? कुणाचं ते द्वंद्व आहे. द्वंद्व कुणाचं चालू आहे? जे समान पातळीचे आहे, आध्यात्मिकतेच्या, पर्सनल लाईफच्या, ह्यांच्यामध्ये काही गोष्टी चालू आहेत. आणि ह्या म्हणजे म्हणतो ना आपण की हे शीतयुद्ध असतं ना, ते शीतयुद्धाप्रमाणे मंडळीत चालू आहे. आणि ते पॉलला कुठेतरी कानावर आलेलं आहे. आणि म्हणून पॉल काय करत आहे? पॉल ह्या गोष्टींना आता पुढे आणण्यासाठी काही गोष्टी सेट करत आहे. तो कसं बोलणं आवश्यक आहे, कसं पुढे जाणं गरजेचं आहे यासाठी तो गोष्टी सेट करत आहे. मग सेट करत असताना तो काय काय म्हणत आहे आपण जरासं बघूया. इथे लिहिलं आहे बघा, सद्बोध. तुम्ही बघितलं काळ्या मथळा जर बघितला त्याच्यामध्ये असलेले की सद्बोध लिहिलेला आहे. आणि पॉल आता हे पत्र संपवणार आहे फिलिप्पियरासवर,
आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी त्याच्या ज्या कानावर आलेल्या आहेत त्या आपण पाहतो. तुम्हाला आठवतं पौलाच्या कानावर ना सदैव काही ना काहीतरी मंडळीतले प्रॉब्लेम वेगवेगळ्या मंडळीतून येत असतात. उदाहरणामध्ये गलती करास पत्रात आपण पाहिलेलं होतं की संत पौलाकडे त्यांचे प्रॉब्लेम ज्यावेळेस कानावर आले त्यावेळेस पौल त्यांना म्हणतो की अरे मूर्खांनो, एवढ्या लवकर तुम्ही अन्य सुवार्तेकडे वळाला काय. आपण बघितलं करिंथच्या लोकांसंदर्भात पण पौलाच्या कानावर येतं तर पौल त्यांना म्हणतो असं वाटतं मी तुमच्याकडे काठी घेऊन यावं. तुम्हाला समजा पौलाचा जो अप्रोच आहे मंडळीकडे पाहण्याचा, जेव्हा त्याच्या कानावर काही गोष्टी येतात तर वेगवेगळा अप्रोच आहे. करिंथला वेगळा आहे, गलती करासला वेगळा आहे, फिलिप्पीला वेगळा आहे. कदाचित त्यांची जी मॅच्युरिटी लेवल आहे, त्यांची जी प्रौढता आहे ना, त्या प्रौढतेला अनुसरून पौल त्यांच्यासाठी बोलत आहे. उदाहरणामध्ये जर तुम्ही बघितलं, पौल ज्यावेळेस प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण पाहतो 15व्या अध्यायामध्ये, ज्यावेळेस पौल यरुशलेमेला जातो, यरुशलेमेला गेल्यावर तिथले जे प्रतिष्ठित लोक आहेत, गलती करासमध्ये त्यांनी ते नोट डाऊन केले, तिथले जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना तो बाजूला घेतो. प्रतिष्ठित लोकांना सर्वांसमोर नाही बोलत, तुम्हाला काय कळतं का, तुम्हाला सांगतोय का, त्यांना तो बाजूला घेतो आणि बाजूला घेऊन त्यांनी बोलतो. म्हणजे पौलाची ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती तो व्यक्तींना बघतो आणि व्यक्तींना बघून त्यांना अप्रोच कसा करायचा हे तो पाहतो. प्रत्येकाला कशा दृष्टिकोनातून हँडल करणं गरजेचं आहे, पॉल फार काळजीपूर्वक ते करत असतो. समजलं तुम्हाला की मला आता माहित आहे, मला काही गोष्टींचं ज्ञान आहे, तर आता मला बोलू दे ना, मी बोलेन. तसं नाही करत. प्रौढता काय आहे, प्रौढता कशा रीतीनं मी कोणत्या व्यक्तीला बोलावं, कसं हँडल करावं, ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये प्रौढता आहे. पॉल ह्याच्यामध्ये प्रावीण्य आहे पौलाचं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की पॉल काय करत आहे, कसा स्टँड करत आहे. कारण फिलिप्पीकरासबद्दल तुम्हाला आठवत असेल की ही मंडळी प्रस्थापित झालेली आहे. जसं आपण पहिल्यापासून पाहिलं की या मंडळीकडे पॉलाचा अप्रोच इतर मंडळांसारखा नाहीये. या मंडळीला पॉल फार प्रीतीनं हँडल करत आहे. प्रत्येक गोष्ट प्रीतीनं तो सांगत आहे, कारण ते ज्या परिस्थितीतून आलेले आहेत ती परिस्थिती पॉल जाणतो. त्या परिस्थितीची पॉल एकदम म्हणजे त्याला माहित आहे की ह्या मंडळीने मला कुठं कुठं साथ दिलेली आहे, या मंडळीने मला कुठं कुठं सांभाळलेलं आहे, त्या सर्व गोष्टी त्या लक्षात आहेत. तो मग तुम्हाला जेलमध्ये, माझ्या कठीण परिस्थितीमध्ये ही मंडळी सदैव माझ्या जवळ आहे. तुम्ही विचार करा ना की एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती तुमच्याबरोबर प्रारंभापासून आहे आणि मग एखादी व्यक्ती आहे ती आपल्याला कठीण दिवसांमध्ये आपल्यापासून आहे. तर तुम्ही हे सदैव पाहता की जी व्यक्ती माझी कठीण दिवसापासून आहे त्या व्यक्तीला मी हर्ट नाही करणार, त्या व्यक्तीला मी त्रास नाही देणार, तर सदैव मी तिला काय करणार, त्याला प्रीतीने मी हँडल करणार. पॉल बिलकुल ती गोष्ट करत आहे. ही मंडळी त्या सांगती प्रारंभापासून एकदम कठीण परिस्थितीमध्ये त्याच्याबरोबर आहे. इव्हन तुरुंगामध्ये असताना ही मंडळी त्याच्याबरोबर आहे. म्हणजे पॉलाचे जे कठीण दिवस आहेत त्या कठीण दिवसांमध्ये या मंडळीने त्याला साथ दिलेली आहे आणि पॉल ते विसरला नाहीये. पॉल बिलकुल त्याच्या लक्षात आहे, प्रत्येक लोक त्याच्या लक्षात आहे. म्हणून ह्या मंडळीला तो बोलत असताना फार काळजीपूर्वक त्यांना तो सांगत आहे आणि त्यांना आठवण करून देत आहे. कारण त्याला माहित आहे की हे लोक साधेसुधे लोक नाही आहेत, हे लोक तारलेले लोक आहेत. ह्या लोकांचं तारण झालेलं आहे, हे प्रभूचे आहेत. कारण आता जी वचनं आपण वाचणार आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर रीतीने आपल्याला ते कळणार आहे की पॉल नेमकं काय बोलत आहे त्यांना. तर त्याला हे सगळं लक्षात आहे. म्हणून तो काय करतो, जेवढा मान जेवढा सन्मान त्यांना द्यायचा तो देतो. पण त्याचबरोबर जेव्हा त्याला दिसत आहे की काही मतभेद लोकांमध्ये आहेत तर तो कशा प्रकारे हँडल करतो. मी पुन्हा सांगत आहे बघा, मतभेद कुणाचे आहेत, जे समान पातळीचे लोक आहेत. ठीक आहे, मंडळीमध्ये कधी पण लक्षात घ्या, मतभेद जर असतील तर ते मतभेद कसे आहेत, समान पातळीचे आहेत का. आणि जर ते आहेत, ते लोक जर तशा पातळीचे आहेत तर त्यांना तशा दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणामध्ये बघा, एखादा व्यक्ती आहे जो आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ आहे, प्रतिष्ठित आहे, कौटुंबिक दृष्टिकोनातून एकदम प्रगल्भ आहे, चांगला आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून ते पुढे जात आहेत. ॲज अ कुटुंब आध्यात्मिक दृष्टिकोनातून एकदम पॉवरफुली पुढे जात आहेत वचनानुसार. दुसरं एक कुटुंब आहे ते कदाचित आध्यात्मिकतेमध्ये स्ट्रगल करत आहे, कौटुंबाची दानादान उडलेली आहे, पण कारण हे एक XYZ कुटुंब जे आहे मंडळीमध्ये ते एकदम चांगलं आहे आणि ह्याची त्याच्यावर जलसी आहे, त्यांच्यामध्ये कधी टग ऑफ वॉर होऊ नाही शकत. तुम्हाला समजत आहे, आणि होऊ शकत. कुणामध्ये होऊ शकतो, जे समान पातळी आहेत. या दोघी ज्या आहेत या समान पातळीच्या, आणि ह्या समान पातळीच्या कशावर आहेत तर आध्यात्मिकतेच्या प्रगल्भतेवर आहे. आणि त्यामुळं पॉल यांच्याशी त्यावेळेस संधान साधत आहे, यांच्याशी ज्यावेळेस बोलत आहे तो एका वेगळ्या धाटणीवर बोलत आहे. आणि त्यानं ही गोष्ट बोलण्यासाठी एक चांगला सेटअप तयार केलेला आहे. आणि तो सेटअप काय आपण जरासं बघा, तो काय म्हणतो बघा. आपण पहा वचन 4 अध्याय वचन 1.
म्हणून प्रियजन हो. आता आपण पुन्हा ग्रामॅटिकली ज्यावेळेस पाहतो तर इथे लिहिलंय म्हणून प्रियजन हो, म्हणजे हे बोलण्या अगोदर त्यानं काही गोष्टी बोललेल्या आहेत, ज्या आपण मागच्या संदेशात सांगितल्या. आपण पाहिलं की नागरिकत्व स्वर्गीय आहे, म्हणजे आपण ह्या पृथ्वीचे नाहीये, आपलं लक्ष ह्या पृथ्वीवरील गोष्टींकडे नाही, तर आपलं लक्ष स्वर्गीय गोष्टींकडे असावं. आणि मग जे जे तारण प्राप्त झालेले लोक आहेत त्यांचं नागरिकत्व स्वर्गीय आहे. आणि मग तो सेटअप करत आहे, त्या दोघींना सांगायला तो सेटअप करत आहे. सेटअप करत असताना तो म्हणतो की आपलं नागरिकत्व तो स्वर्गीय आहे. तो त्यांना म्हणतो तुमचं जे काही लक्ष आहे, तुमचे जे काही मुद्दे आहेत, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत एकमेकांसंदर्भात, तुम्ही हे पुन्हा ध्यानात आणा. आता हा पाळक आहे बरं का, आणि आपण पाहिलेलं आहे की पॉल काही काही लोकांना एकदम वैयक्तिक मार्गदर्शन करतो, काही जणांना दोघां तिघां समवेत मार्गदर्शन करतो, काही जणांना डायरेक्ट मंडळी समोर मार्गदर्शन करतो. आता तो फिलिप्पीच्या पत्रामध्ये या दोघींची नावं लिहित आहे आणि त्या दोघींना बोलण्या अगोदर हे सेटअप करते. म्हणजे ऑलरेडी पॉलाचं त्यांच्याबरोबर हे संदर्भात बोलणं झालेलं आहे. मंडळीमध्ये सर्वांना ठाऊक आहे की या दोघी अशा रीतीनं मंडळीमध्ये वागत आहेत. कदाचित या दोघींबरोबर आणि काही लोक आहेत जे पार्टीज तयार झालेले आहेत, ज्या मंडळीमध्ये पार्टीज तयार झालेल्या आहेत, 1-2 अशा 2 पार्टी, आणि 2 पार्टीज 2 स्त्रियांनी चालवत आहेत. आणि ह्या स्त्रिया कोण आहेत मी पुन्हा सांगत आहे, या स्त्रिया काही साध्या सुध्या स्त्रिया नाही आहेत, या स्त्रिया चांगल्या प्रगल्भ स्त्रिया आहेत. आणि म्हणून पॉल काय करत आहे, त्यांना बोलत आहे. पण बोलत असताना एकाची बाजू घेणं, दुसऱ्याला डावलणं असं करत आहे का, तर तो काय म्हणतो बघा. म्हणून प्रियजन हो म्हणजे लक्षात आहे का आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे. आता बघा त्याचे ऑडियन्स कोण आहे, पॉल लिहित असताना त्याचं ऑडियन्स सगळे लोक आहेत. त्याचं ऑडियन्स कोण आहे, त्याचं ऑडियन्स सगळे लोक आहेत, म्हणजे मंडळीतील प्रत्येक जण. म्हणून तो प्रियजन हो म्हणजे सगळ्यांना काउंट केलं जातं, सगळेजण प्रियजन हो ऐका आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे. आणि लोक ज्यावेळेस मंडळीमध्ये हे पत्र वाचण्यात येत आहेत त्यावेळेस हो आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे, सगळे प्रियजन बसलेले आहेत, आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे, वरील गोष्टींकडे लक्ष द्या. पॉल एनकरेज करत आहे. एनकरेज करत असताना तो असं म्हणतो ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, म्हणून प्रियजन हो लक्षात घ्या. म्हणून म्हणजे नागरिकत्व स्वर्गीय आहे, लक्ष द्या, आणि माझं लक्ष तुमच्याकडे लागून राहिलेलं आहे. म्हणजे मंडळीमध्ये हे पत्र वाचण्यात येतं. मूळ अर्थविवरण बघा किती सुंदर आहे. मंडळीमध्ये फिलिप्पीच्या हे पत्र वाचण्यात येत आहे. म्हणून प्रियजन हो सगळ्यांना सांगण्यात येत आहे. सगळ्यांना सांगत असताना पॉलाचं ते वाक्य येतं आणि म्हणतं ज्या तुमच्याकडं माझं लक्ष लागून राहिलेलं आहे. आता बघा प्रिय पाळक आहे आणि प्रिय पाळक मंडळीला पत्र लिहित आहे. ज्या तुमच्याकडे माझे लक्ष लागून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. तुम्हाला समजून जातो काय म्हणतो की मंडळी बसलेली आहे, पत्र वाचण्यात येतं पॉलाचं, आणि तो म्हणतो जे तुम्ही सगळेजण प्रियजन आहात, ओ तुम्ही सगळे चर्चचे मेंबर आहात. तो असं नाही म्हणत तुम्ही सगळे माझ्या चर्चचे मेंबर आहात, किती चांगली गोष्ट आहे, तो असं नाही म्हणत. तो म्हणतो तुम्ही माझा आनंद आणि मुकुट आहात. तर बघा किती सुंदर त्या मंडळीला संबोधत आहे. बोलतो तुम्हीच माझा आनंद, तुम्हीच माझा मुकुट आहात. आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे. आणि मग तुम्ही कोण आहात, तर पॉल त्यांना म्हणतो तुम्ही माझा मुकुट आहात, तुम्ही माझा आनंद आहात. पॉल मंडळीला मेंबर, तुम्ही माझे सभासद असं संबोधत नाही. त्या मंडळीला म्हणतो तुम्हीच माझा आनंद, तुम्हीच माझा मुकुट आहात. आणि जेव्हा आपण मंडळी संदर्भात ही गोष्ट म्हणतो पॉल इथं असंच बोलतो का, इथंच फक्त नाही बोलत, तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंडळीला या संदर्भामध्ये बोलतो. इनफॅक्ट तो थेसलिकरासच्या लोकांनाही त्याच विषयी बोलतो. आपण बघूया ते वचन ना, पहिले थेसलिकरास पत्र 2 अध्याय 19 आणि 20. तो बघा तिथं पण तसंच म्हणतो 2 अध्याय 19 आणि 20. कारण आमची आशा आणि किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे बरं. आमचा आनंद कोण आहे बरं, आमचा मुकुट कोण आहे बरं, आमचा अभिमान कोण आहे बरं. तर तो काय म्हणतो बघा, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. म्हणजे एक यथायोग्य सेवा करणारा पाळक आणि त्या पाळकाचा जर आनंद, त्याचा अभिमान, त्याचा मुकुट जर कोण आहे, तर जी मंडळी प्रभूचं वचन ऐकते, त्याप्रमाणे जीवन जगते, तीच आहे की नाही. म्हणजे एका पाळकाचं, एका सेवकाचं जे कार्य आहे, काम आहे, ते काम कसं दिसायला पाहिजे. ज्या वेळेस मंडळी जी आहे ती आध्यात्मिक प्रौढतेमध्ये स्टेप बाय स्टेप पावलं पुढे टाकते, जी प्रगल्भतेमध्ये चालते. आणि म्हणून तो त्यांना म्हणतो तुम्ही माझा आनंद, तुम्ही माझा अभिमान, तुम्ही माझा मुकुट. आणि पॉल त्यांना असं म्हणत आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना, कारण तुम्ही आमचं गौरव, आमचा आनंद आहात.
म्हणजे पॉल मंडळीला त्या दृष्टिकोनातून बघत आहे. जी सेवा पॉल करत आहे त्या सेवेचा आनंद, त्या सेवेचा मुकुट मंडळी आहे. एक सेवक आणि त्या सेवकाचा फोकस केवळ आणि केवळ मंडळी असला पाहिजे. प्रियानो, जे सेवकगण मंडळीला दुय्यम स्थान देतात ते सेवा करण्यासाठी पात्र नाही आहेत. मंडळीला वारंवार जी सेवा प्रभूने त्यांना सोपवलेली आहे त्या सेवेकडं आध्यात्मिक दृष्टिकोनातून आनंद म्हणून, अभिमान म्हणून, गौरव म्हणून पाहणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी जे तुम्हाला करता येईल ते करणं गरजेचं आहे. मला काही पाळक माहित आहेत जे पाळक सेवा करत होते. आणि सेवा करत असताना आता समजा ही मंडळी आहे आणि या मंडळीची सेवा करत असताना अचानकपणे ते XYZ पाळक आहेत, त्यांना अमेरिकेवरून ऑफर आली की तुम्ही येऊन आमच्या मंडळीमध्ये पाळकपण करा. आणि मग ही जी मंडळी आहे या मंडळीशी एकनिष्ठ राहून ह्या मंडळीचं सेवा करण्याचं, गौरव, समाधान, अभिमान मिळवण्याचं सोडून ज्यावेळेस आर्थिक गोष्टींकडे बघितलं जातं आणि तो ज्यावेळेस खेचला जातो त्यावेळेस त्याचा आनंद, त्याचा गौरव, त्याचा मुकुट हे लोक नाही उरत. त्याचा आनंद, त्याचा गौरव जे उरतं ते बिलकुल ते अमेरिका आणि त्याचं फायनान्स उरतं. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे की काही 1-2-3 वर्ष झालं एक महाराष्ट्रातील फार मोठं चर्च आहे ते ना माझ्या मागं लागलेलं होतं. आणि मागच्या महिन्यामध्ये मी त्यांना ती गोष्ट क्लिअर केली की ते वारंवार एक काही वेळ गेला म्हणजे 5-6 महिने गेले तर ते मला विचारायचे की पाळक साहेब तुम्ही आमच्या मंडळीमध्ये पाळक म्हणून या, आमच्या मंडळीमध्ये पाळक म्हणून या. आणि ते म्हणायचे की आम्ही तुम्हाला मोठा पगार, अराउंड काहीतरी 45,000 to 50,000 रुपीज पगार आणि चर्चचा बंगलो आणि मग तुमच्या हाताखाली एवढे पाळक असतील आणि एवढी मोठी संस्था असेल आणि असं तुम्हाला. पण मी सदैव त्यांचं हे जे बोलणं आहे या बोलण्याला नाही, असं नाही होणार, तसं नका बोलू. तर काय आहे तुमचं मंडळीमध्ये, ते मुंबईला म्हणजे छोटी तर मंडळी आहे तुमची आणि त्याच्यामधून तुम्ही इकडे यावं, एवढी मोठी मंडळी आहे. अख्ख्यात आमच्या मंडळीला तुमचे संदेश, तुमचं प्रीचिंग खूप आवडतं तर तुम्ही इकडे या. आणि मी दिवस त्यांना बोलायचं की नाही नाही असं नाही होऊ शकत, कारण प्रभूने दिलेली सेवा वेगळी आहे आणि तिची सेवा करणं गरजेचं आहे. आणि असं होत असताना पण ते एवढे म्हणजे प्रिय व्यक्ती आहेत की ते वारंवार यायचे असे बोलायचे. मागच्या महिन्यामध्ये पण त्यांनी, मागच्या महिन्यात 1 महिना 2 महिन्यावर त्यांनी तसं बोलले मला. त्यांना म्हटलं की आता मी तुम्हाला एकदम क्लिअर करतो. म्हटलं पहिली गोष्ट अशी आहे की प्रभूनं मला ही दिलेली सेवा आहे आणि माझा आनंद, माझ्या गौरवाचं मुकुट हे जे आहे, ही जी नक्कीच मंडळी आहे ज्याची मी सेवा करत आहे, प्रभूनं नेमलेलं. पण त्याचबरोबर मला तुम्हाला सांगू दे की क्लेपा आवळे हा जो व्यक्ती आहे हा मंडळीला केवळ 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे मला सहन करू शकतील, कारण तुमची प्रस्थापित मंडळी आहे. ती मंडळी मला लॉंग टर्ममध्ये सहन करू शकणार नाही तुमची मंडळी. तर ते म्हटले असं का बरं? कारण मी येईन आणि मी आल्यावर तुम्हाला 1 आठवडाभर सेमिनार वगैरे घेतो आणि मग तुम्हाला खूप छान आवडतं की वाव किती चांगलं बोलतात, किती स्ट्रेट बोलतात आणि खूप छान संदेश आहे. पण तुम्ही विचार करा की मी तिथे आलेलो आहे आणि मी जे पुलपिटवरून बोलत आहे 1 आठवडा फक्त. पण लक्षात घ्या हीच गोष्ट मी नंतर वैयक्तिक बोलू लागलो तर काय होईल? तुमच्या वैयक्तिक लोकांना बोलू लागलो तर काय होईल? मी लोकांना भेटून बोलू लागलो तर काय होईल? खूप अवघड जाईल. तर देव आपण जे सेवक तुम्हाला दिलेले आहेत, जे सेवा करत आहेत, त्यांच्या सेवेचा तुम्ही लाभ घ्या आणि अधिक चांगल्या रीतीने तिथे कशी प्रफुल्लित सेवा होईल ते बघा. आउटसाईडने जेव्हा माझी मदत लागेल त्यावेळेस येऊन मी तुमच्या मंडळीला कशा रीतीनं आध्यात्मिक मार्गदर्शन करता येईल ते मी पाहेन. पण माझा आनंद, माझा अभिमान, माझ्या गौरवाचा मुकुट जर काही आहे तर जी सेवा प्रभूनं मला दिलेली आहे, ज्या ठिकाणी मी आहे तिथं मी करत आहे. तर हे फार महत्त्वाचं आहे की जेव्हा सेवक आर्थिक बाबींना बघून किंवा अधिक काही वेगळ्या गोष्टींना बघून ज्यावेळेस मंडळीला बाजूला सरत आहेत आणि अन्य गोष्टींकडे धावत आहेत तर ते सेवक म्हणण्यासाठी योग्य नाही.
त्यांचं लक्ष जी लावून दिलेली सेवा आहे त्या सेवेकडे पाहणं फार गरजेचं आहे. पॉल ज्या वेळेस मंडळीला हे लिहित आहे, मंडळीला सांगत आहे की तुम्ही कोण आहात, तुम्ही गौरव, तुम्ही अभिमान, तुम्ही मुकुट. म्हणजे जी सेवा त्यानं आत्मीयतेने केलेली आहे त्या आत्मीयतेनं केलेल्या सेवेला ते संबोधन देतात आणि ते फार इम्पॉर्टंट आहे. पण सेवा करणाऱ्यानं ह्या गोष्टी जर ध्यानात घेतल्या नाही तर त्याचा प्रॉब्लेम आहे. कशावर प्रॉब्लेम आहे? त्याच्या पाचारणा प्रॉब्लेम आहे. आणि हे पाहणं फार गरजेचं आहे. कारण मंडळी ही माणसांची संस्था नाही, ती ख्रिस्ताची वधू आहे. की लोक काय करत आहेत की एक एक हो ही संस्था आहे, संस्था दुसरी, ओ तिसरी, ओ चौथी, चेंज होत आहे. मंडळी ही तशी नाहीये. म्हणजे मंडळी काय अशी संस्था म्हणून बघू नये, वा ही संस्था आहे, या संस्थेशी मी अटॅच आहे आणि या संस्थेमध्ये आता मी काम करत आहे. संस्था म्हणून ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस सेवा कधी होणार नाही. त्यामुळे जेव्हा कधी आपण मंडळीकडे बघतो त्यावेळेस ती ख्रिस्ताची वधू आहे असंच पाहणं गरजेचं आहे. आणि सेवकाचं काम हे आहे की कशा रीतीनं मंडळीला किंवा ख्रिस्ताच्या वधूला आता सुशोभित करायचं. आणि म्हणून त्यानं स्वतःला त्यासाठी वाहून देणं गरजेचं आहे की मी आता हिला सुशोभित करण्यासाठी काय काय करू शकतो, मी काय काय करावं. आणि तो दृष्टिकोन सेवकाचा असणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी एखादा सेवक म्हणत आहे की आता ही जी आहे ही संस्था आहे, आता काही वेळ या संस्थेमध्ये मी थांबतो, काही वेळ दुसऱ्या संस्थेमध्ये मी थांबतो, तर प्रॉब्लेम होतो. एक जेव्हा माझं बायबल कॉलेज पूर्ण झाल्यावर मी मुंबईत सेवा करू लागलो. सेवा करत असताना काही गोष्टी फार मजेशीर घडत होत्या. आणि आज पण अनेक लोक जे आहेत, विशेष करून बायबल कॉलेजचे काही मित्र आहेत, ते मित्र वगैरे बोलत असताना मला म्हणाले की क्लिपा काय पॅकेज काय तुझ्याकडे, सेवा करत तुमचं पॅकेज काय सेवक म्हणून. म्हणजे असं विचारण्यात येतं. जसं जगामध्ये गोष्टी चालू आहेत तशा सध्या सेवकगण जे आहेत ते त्या गोष्टी करत आहेत आणि ते फार मजेशीर आहे. मग मला असं पण बोलण्यात आलं एकदा जेव्हा स्टार्टिंगला मी इथं आलो मुंबईमध्ये, तर मला वाटतं एक चर्च कुठं दादरचं एक चर्च होतं, तिथं एक पाळा जो आहे तो मला म्हणू लागला की सगळ्यात चांगला पगार जो आहे सेवकांमध्ये ते मेथडिस्ट चर्च सर्वात चांगला पगार देतं पाळताना. आणि त्याच्यानंतर मग दुसरं अजून एक काहीतरी अलायन्स काहीतरी तो बोलला, तिसरं लगेच असं मग ते मग तू कुठल्या संस्थेमध्ये पडतोस, मग सगळ्यात हायस्ट जे आहे तिथं, मग मी बघ इथं आहे आणि तू इथं आहे, मग ह्याच्यामध्ये बघ मोठी दरी आहे, मग फायनान्स कसा असतो आणि मग कसं तिथे टॅग करावा लागतो. आणि या दृष्टिकोनातून संस्था म्हणून मंडळांकडे ज्यावेळेस पाहण्यात येतं त्यावेळेस सेवा नाही होत. आणि त्यावेळेस सेवा नाही होत आणि त्यावेळेस फार मोठी अडचण येते, कारण ख्रिस्ताच्या वधूला सुशोभित करणं उरतच नाही. मग लक्ष कुठं जातं माहिती का? प्रॉपर्टी. मग लक्ष कुठं जातं की फ्लॅट्स. मग लक्ष जातं की हा माझा कसा होईल. मग तुम्हाला आढळतं की संस्थांवर एकमेकांनी केसेस केलेल्या आढळतात. मग एका पाळकानं दुसऱ्या पाळकावर केलेली केस, एका पाळकानं संस्थेवर केलेली केस, संस्थेनं पाळकावर केलेली केस, आणि अशा गोष्टी बाहेर येतात. मग याच्यामध्ये तुम्हाला कधी आढळलं का की एखादा पाळक जातो आणि म्हणतो तुम्ही माझं गौरव, तुम्ही माझा आनंद, तुम्ही माझा मुकुट. असं कधी कोण बोलेल का? नाही बोलू शकणार. जर समजा खाली बसलेले लोक आहेत ते पाळकाला बोलताना ऐकतात की तुम्ही माझा आनंद, असला काय आनंद? चर्चचं घर खाऊन बसलायस. डिड यू गेट इट? लोक काय करतात, लोक तसं संबोधतील का? नाही संबोधणार. मंडळीमध्ये पार्टीज तयार होतील, ख्रिस्ताची वधू म्हणून तिच्याकडे पाहण्यात येणार नाही आणि फार मोठ्या अडचणी आहेत. एकदा एक माझा फॉरेनर मित्र आला घरी आणि त्यानं सकाळ सकाळी फोन केला 8 वाजता. मला वाटतं मी तुम्हाला सांगितलं 8 वाजता फोन केला. मला म्हटलं अरे मला अर्जंटली बाहेर जायचं आहे आणि माझ्याकडे फक्त एक अर्धा ते पाऊण तास आहे तुला द्यायला, तर मी येऊ का तुझ्याकडे भेटायला? तर मी म्हटलं एवढ्या वर्षांनी येत आहे आणि म्हटलं ये, म्हटलं भेटायला काय हरकत नाही, ये म्हटलं.
तो सकाळी लगेच 9 वाजता आला. 8 वाजता फोन केला, 9 वाजता आला. बरोबर अर्धा तास तिथे थांबला. मग ही मला वाटतं प्रीता अजून बाहेर आली. तर म्हटलं प्रीती आल्यामुळं अजून 15 मिनिटं मी तुला एक्स्ट्रा देतो. अजून 15 मिनिटं मी तुला एक्स्ट्रा देतो. आणि मग त्याला काहीतरी अर्धा पाऊण तास तो घरात थांबला. आणि घरात थांबल्यानंतर मला म्हणतो की तुला माहित आहे आमच्या तिथं असं जर मी माझ्या बाळकाला फोन केला असता तर त्यानं मला म्हटलं असतं अपॉइंटमेंट आहे का. आणि मग त्यानं मला येऊ दिलं. फार सिस्टमॅटिक आहे आमच्या इथं. फार सिस्टमॅटिक आहे. आणि त्यांचं ती विजिट अशा नेमलेल्या असतात की हीच विजिट एवढ्या वेळेत झाली पाहिजे, ती विजिट तेवढ्या वेळेत झाली पाहिजे. आणि मग त्यांचं शेड्यूल असतं आणि ते फार प्रोफेशनल असतात. म्हणजे लिटरली मंडळी जी आहे ती अशा रीतीने रन होते, अशा रीतीनं करणं आवश्यक आहे. आणि तसं मी तुम्हाला सांगितलं, मी त्याला तसं म्हणालो की जर तू लांबून आला नसतास तर तुलाही मी वेळ दिला नसता अशा बाबतीत की तू यावाने असं काहीतरी मला बोलावं. आणि मग मी पण हसलो त्याला तसं बोलून. पण मला सांगायचं तात्पर्य हे होतं त्या ठिकाणी की मंडळी अशी कधी रन नाही होत. का तर हे कशाबद्दल आहे की याला काहीतरी सेक्युलर एक वलय प्राप्त झालेलं आहे. म्हणजे जगामध्ये जसं चालू आहे ऑफिस वर्क आणि मग कशा रीतीने मला वेळ दिला पाहिजे. नो डाऊट लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीला एक सिस्टम असला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस मंडळी येते मी तुम्हाला फक्त अर्धा तास देणार आहे, 15 मिनिटाच्या वर अर्ध्या तासाच्या वर मी तुम्हाला देणार नाही असं नाही होऊ शकत. वाहून देणारे लोक मंडळीसाठी असणं फार गरजेचं आहे. आणि आपण पाहतो की संत पॉल ज्यावेळेस त्यांना म्हणतो प्रियजन आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे ना. आणि जेव्हा नागरिकत्व स्वर्गीय आहे, जेव्हा प्रभू येईल तेव्हा तो ज्यावेळेस तुम्हाला बघेल तो माझे गौरव, अभिमान, माझा मुकुट तुम्हाला माझ्या सेवकाला हेच मिळणार आहे. सेवकाचा आणि त्याच्या कुटुंबाचा वाटा काय हाच आहे जेव्हा ते वाहून घेतलेलं आहे त्यांनी सेवेला. त्यामुळे इतर गोष्टी काउंट होतील का? काउंट नाही होणार. काउंट नाही होणार. काउंट काय होणार आहे ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस प्रभू आल्यावर मुकुट, गौरव काय होणार आहे. म्हणून या पुलपीटवरून ज्यावेळेस कधी संदेश येतो तर तो तुमच्या आर्थिक भरभराटीचा, तुमच्या समाधानासाठी बिलकुल नसेल. तर हा नेमका संदेश काय असेल तो तुमच्या आध्यात्मिक वृद्धीचा, तुम्हाला यथायोग्य या जगामध्ये मार्गदर्शन करणार. कारण तेच तुम्हाला शेवटपर्यंत ठेवेल. मग गौरव, अभिमान आणि मुकुट नेमका काय आहे तर हाच आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय असू शकेल का? तर बिलकुल नाही. म्हणून संत पॉल एक फार सुंदर तो सेटअप करत आहे. तो म्हणत आहे की मंडळी ही संस्था नव्हे तर मंडळी ख्रिस्ताची वधू आहे, तिला सुशोभित करायला पाहिजे. म्हणून एफिसकरास पत्र 5 अध्याय 25 पासून पुढे संत पॉल म्हणतो की पतीनं पत्नीवर प्रीती करा जशी ख्रिस्तानं मंडळीवर केली आणि तसं त्यानं स्वतःचं अर्पण तिच्यासाठी केलं. बिलकुल तीच गोष्ट आहे. कारण ती ख्रिस्ताची वधू आहे, तिला सुशोभित करायचं. जिथे जिथे तिची कमतरता आहे ती कमतरता भरून काढायची आणि त्यासाठी मंडळी आहे. म्हणून आपण एकमेकाकडे ज्यावेळेस पाहतो, इव्हन मंडळी एकमेकाकडे ज्यावेळेस पाहते त्यावेळेस ती पाहत असताना प्रीतीनं, सहनशीलतेनं पाहणं आवश्यक आहे. एव्हरीवन. कारण आपण त्या गोष्टीचा भाग आहोत, त्या मंडळीचा भाग आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रीती असायला पाहिजे, सहनशीलता असायला पाहिजे, त्याच्यामध्ये जबाबदारी असायला, रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे. वेन वी आर टुगेदर वी आर दॅट. ही मंडळी आहे. तुम्ही एकमेकाकडे पाहून ना म्हणजे जगाच्या काउंटिंग मध्ये पकडणं चुकीचं आहे. समजलं का? जगाच्या दृष्टिकोनातून पाहणं गरजेचं आहे, चुकीचं आहे. उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा घरामध्ये तुम्ही आहात तुमच्या बहीण भावामध्ये आणि तुम्ही तुमच्या मम्मीला, तुम्ही तुमच्या पप्पांना बोलून मी फक्त तुम्हाला 5 मिनिटं देऊ शकतो, मी तुम्हाला फक्त 10 मिनिटं देऊ शकतो असं बोलू शकता का घरामध्ये? तुम्ही तुमच्या कुटुंबाला माझ्याकडे फक्त 5 मिनिटात बोला असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. तेव्हा मी आज पप्पा तुम्हाला भेटायचं आहे, तुम्हाला 12:30 वाजता मी भेटायला येऊ का 10 मिनिटासाठी फक्त? असं होऊ शकेल का? पप्पा म्हणतील ये 10 मिनिटासाठी ये. असं होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. तुम्ही असं करू शकाल का? नाही होऊ शकणार. का बरं? कारण तुम्ही ऍज अ कुटुंब, ऍज अ फॅमिली म्हणून एकत्र आहात. इन अ सेम लाईन जेव्हा मंडळी येते त्याच मंडळी ख्रिस्ताची वधू आहे आणि त्या संदर्भात तुम्ही एकत्र आहात. म्हणून तुमच्यामध्ये प्रीती, जबाबदारी, सहनशीलता असणं आवश्यक आहे. आणि पॉल ती गोष्ट सेट करत आहे, पॉल ती गोष्ट सांगत आहे
की मंडळी तुम्हाला कसं राहणं गरजेचं आहे, तुमच्यामध्ये हे आहे का, पडताळणूक करा, पडताळणूक करून पहा, कारण हे गरजेचं आहे. तो इथं नाही थांबत, बघा तो काय म्हणतो. म्हणून होतो यास्तव माझ्या प्रिय बंधूंनो, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, लक्षात घ्या तो प्रिय बंधूंनो. आणि हे आपल्याला काय दिसत आहे तर संत पॉल फार सुंदर रीतीनं करिंथकरास पहिलं पत्र याचा 15वा अध्याय आणि 58व्या वचनात असं म्हणतो बघा. तो म्हणतो माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात, म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कार्यात सर्वदा अधिक तत्पर राहा. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. ते कॉल आहे तुमचा की अढळ स्थिर, तुम्ही त्यासाठी नेमलेले आहात. एक सेवक म्हणून एनकरेजमेंट बिलकुल याच प्रकारची आहे बरं का, की तुम्ही स्थिर राहा, कारण तुम्ही मुकुट, तुम्ही गौरव, तुम्ही अभिमानाचे आहात. त्यामुळे तुम्ही एकमेकाबरोबर राहत असताना पडताळणूक करा, मी माझ्या कुटुंबामध्ये असाच राहत आहे का, असंच माझी वागणूक आहे का, काय आमच्यामध्ये अशीच प्रीती आहे का. आणि ती प्रीती तुमच्यामध्ये दिसणं गरजेचं आहे. जर ती आहे तर ती दिसणार आहे. त्यामुळे प्रीती, सहनशीलता, जबाबदारी एकमेका संदर्भात असायला पाहिजे. आणि एक सेवक म्हणून, एक पाळक म्हणून हीच गोष्ट मंडळीला सांगण्यात येत आहे, हीच गोष्ट मंडळीला बोलण्यात येत आहे. कारण जर असं तुम्ही केलं नाही तर प्रॉब्लेम आहे. म्हणून करीच्या मंडळीला पण पॉल म्हणतो की बंधूंनो, तुमचे श्रम व्यर्थ नाही जाणून आहात, तुम्ही स्थिर आणि अढळ राहा, पडू नका, एकमेकाला सांभाळा, अढळ राहा, स्थिर राहा आणि प्रभूच्या कामामध्ये सर्वदा अधिकाधिक तत्पर राहा. जेव्हा तुम्ही एकत्र या, तुम्ही तुमची तत्परता असेल. हे कधी होऊ शकेल, हे कधी शक्य आहे. आता तो उदाहरण देतोय. ओके, आता तो उदाहरण देतो आणि आता तो उदाहरण देऊन काही गोष्टी सांगतो. एक सेटअप तयार केला, स्थिर राहा, अढळ राहा. आणि आता तो मंडळी म्हणत आहे कदाचित अनेक वेगवेगळ्या परिस्थिती असू शकतात, तुमच्यामध्ये मतभेद असू शकतात, पण लक्षात घ्या, स्थिर राहा, आढळ राहा. कारण तुम्ही वेगवेगळ्या कुटुंबातून आलेले आहात, वेगवेगळा बॅकग्राऊंड आहे तुमचा, वेगवेगळ्या मानसिकतेतून आलेला आहात, वेगवेगळ्या महाराष्ट्रातील भागातून तुम्ही आलेला आहात. अहो, तुमची ऑलरेडी म्हणजे जडणघडण वेगवेगळी आहे. आणि मग तुम्ही मंडळीमध्ये एकत्र येत आहात. मग ज्यावेळेस मंडळीमध्ये एकत्र येत आहात त्यावेळेस तुमच्यामध्ये परिस्थिती वेगळी असेल. घरांमध्ये कदाचित डळमळीत असेल, कदाचित भेद असतील वेगवेगळे, कदाचित वेगवेगळ्या प्रकारे अडचणींना तुम्ही सामोरे गेलेला असाल, त्या मानसिकतेतून तुम्ही एकत्र आलेला आहात. आणि अशा वेळेस जर तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये स्थिर स्थावर व्हाल तर ती एकच गोष्ट आहे आणि तो म्हणजे ख्रिस्त. म्हणजे वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या प्रदेशातून, वेगवेगळ्या मानसिकतेतून तुम्ही ज्यावेळेस मंडळी म्हणून एकत्र येता त्यावेळेस जर एक कोणती गोष्ट तुम्हाला एकत्र ठेवू शकते तर ती आहे ख्रिस्त. आणि मग त्याच्यामध्ये असणारी जी एक चित्तता आहे त्यानंच तुम्ही स्थिर होऊ शकता, त्यानं तुम्ही अढळू शकता, इतर गोष्टीने नाही. म्हणजे जर कोणती गोष्ट तुम्हाला एक ठेवू शकते, समाधानी ठेवू शकते, तर तो आहे ख्रिस्त. म्हणून तुम्ही सर्वांनी स्थिर होणं, स्थिर कशावर होऊ शकता तर ख्रिस्त म्हणणाऱ्या खडकावर. तर तो तुमचा कॉर्नरस्टोन असावा, तो तुमचा फोकस असावा. आणि त्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता, परिस्थिती कोणतीही असो, प्रॉब्लेम्स कोणतेही असो, तुम्ही यामध्ये एकत्र येता. आणि हा तुमचा सेंटर पॉइंट असला पाहिजे. त्यामुळे मग ही बाब उरत नाही की मी बघा आमचा बॅकग्राऊंड तो आहे, आम्ही या प्रदेशातून आलो, आम्ही त्या प्रदेशातून आलो, आमचा भाग असा आहे, आम्ही या भागातले आहोत. नो डाऊट तुम्ही वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले आहात. पण जर कोणती गोष्ट तुम्हाला एक करते तर तो आहे ख्रिस्त. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही एक चित्त होता, त्याच्यामध्ये तुम्ही स्थिर होता, त्याच्यामध्ये तुम्ही अढळ होता. म्हणून पॉल मंडळीला, इव्हन करिंथच्या मंडळीला म्हणतो, फिलिप्पीच्या मंडळीला म्हणतो की स्थिर व्हा, अस्थिर होऊ नका. तुमच्यामध्ये भले वेगवेगळे गोष्टी आहेत, वेगवेगळ्या भाग आहेत, मतभेद आहेत, पण तुम्ही काय करा, स्थिर व्हा, अढळ व्हा, पडू नका. आता पुढे काय म्हणतो बघा, स्थिरतेचा पाया जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे.
स्थिरतेचा पाया प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो तुम्हाला स्थिर करेल. डळमळीत जर बिल्डिंग आहे, वेगवेगळ्या विटा आहेत, विटा आणण्यात येतात, वाळू आणण्यात येते, बिल्डिंगला दारा आणण्यात येतात, बिल्डिंगला अजून चांगल्या त्या बिजागऱ्या आणण्यात येतात, त्याद्वारे आपण बिल्डिंगचं बांधकाम करू. लक्षात घ्या, सर्व बिल्डिंग बांधत असताना त्याचा पाया हा स्थिरतेचा असायला पाहिजे, आणि पाया ख्रिस्त आहे. आणि त्या ख्रिस्ताचा जो पाया आहे, तो पाया एकत्रित तुम्ही ज्यावेळेस बांधण्यात येते, विटा आणण्यात येतात, वाळू आणण्यात येते, सिमेंट आणण्यात येते, हे सगळं ज्यावेळेस येतं, ते एकत्रित करण्याचं काम ख्रिस्ताचं वचन करतं, की कशा रीतीनं सिस्टमॅटिकली ह्याला तर बांधकाम करायचं आहे. जर समजा मला माहित नाही किती लोकांनी तुम्ही बांधकाम बघितलेलं आहे, तर ही आजूबाजूची भिंती जर बांधायची आहे, तर बांधत असताना जर योग्य प्रकारे त्याचा जर अभ्यास केलेला नाहीये, योग्य प्रकारे त्याची लिखापडी केलेली नाहीये, आणि कोणीतरी गवंडी येतो, अरे आण रे वाळू आण रे सिमेंट आण, पण ती कशा प्रकारे मिक्स करायला पाहिजे, किती प्रमाणात पाणी टाकायला पाहिजे, कशा रीतीनं वाळू आणि त्याचं मिक्सचर करून वीट ठेवायला पाहिजे, विटेवर केवढा आपण त्या ठिकाणी मान मसुदा टाकला पाहिजे, हे जर ज्ञान नाहीये तर समजणार नाही याचं बांधकाम कसं करायचं. जर मंडळी म्हणून आढळ स्थिरता आणायची आहे, तर ख्रिस्त म्हणणाऱ्या खडकावरच ते बांधलं पाहिजे, आणि त्यासाठी ख्रिस्ताचं वचन आवश्यक आहे, की त्याचं बांधकाम योग्य व्हायला पाहिजे. आणि मग ख्रिस्ताचं वचन त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करले की आता ह्याच्यावर बांधकाम व्हायला पाहिजे. आणि म्हणून हा बघा, एवढ्या प्रमाणात सिमेंट टाक, एवढ्या प्रमाणात वाळू टाक, हे लिखापडीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी ख्रिस्ताचं वचन गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस हे होत आहे, तर ख्रिस्ताचा आत्मा जो आहे, जो देवाचा आत्मा आहे, तो तुम्हाला अद्भुत रीतीनं संघटित करू शकेल, तो त्याला टिकवू शकेल त्या बांधकामाला. किती सुंदर आहे बघा. आणि जेव्हा अशा रीतीने हे पुढे जाईल, त्यावेळेस जेव्हा हे बांधकाम होत आहे ना, तर हे होत असताना विश्वासूपणाची संगती त्याला साथ देईल. विटांना विटा जोडत असताना त्या ठिकाणी मध्ये टाकलेले जे सिमेंट आहे, विश्वासूपणे त्यांची संगती होते. इमारत चढली जात आहे, बांधली जात आहे इमारत. त्यामुळे पॉल सुरुवातीला सांगत आहे की एक संघ कसं होता येईल, तुम्हाला स्थिरता कशी मिळेल, तुम्ही आढळ कसे राहाल, जेव्हा ख्रिस्त म्हणणारा खडक तुमचा कोनशिला असेल, आणि त्याच्या आजूबाजूला तुम्ही ही इमारत बांधाल. कशा रीतीने ख्रिस्ताचं वचन तुम्हाला सहायता करेल, कशा रीतीने देवाचा आत्मा तुम्हाला एक संघटित करेल, कशा रीतीने तुम्ही बांधाल. कारण का, अहो आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे, अशी सुरुवात करतो. जगाच्या गोष्टीकडे बघू नका. अरे आम्ही इकडून आलो आहोत, अरे आम्ही तिकडून आलो आहोत, आमच्यामध्ये वेगवेगळे विचार आहेत, आम्ही कसे एकत्र येऊ शकतो, कसं राहू शकतो. ओनली क्राइस्ट, ख्रिस्त जर केंद्रबिंदू आहे तर. मला या ठिकाणी तुम्हाला विवाहाचं उदाहरण द्यायचं. पहा, दोन वेगवेगळ्या कुटुंबातील स्त्री आणि पुरुष एकत्र येतात विवाहासाठी. आणि जेव्हा दोन वेगवेगळ्या कुटुंबातील स्त्री आणि पुरुष एकत्र येतात आणि ते विवाहाला सामोरे जातात. विवाहाला सामोरे गेल्यानंतर तो विवाह कधी टिकू शकतो? कारण जर ख्रिस्ती विवाह आहे आणि तो विवाहामध्ये एकच गोष्ट आहे जी स्थिर स्थावर करते, आणि तो म्हणजे ख्रिस्त आहे. जर पती आणि पत्नी या दोघांचं केंद्रस्थान जर ख्रिस्त आहे, तर स्थिरता आहे, तर ती आढळ राहणार, सदैव टिकणारी अशी गोष्ट आहे. जर ह्या दोघांचं केंद्रस्थान ख्रिस्त नाही आहे ना, जर समजा दोघांचं केंद्रस्थान, हो ह्याचं घर चांगलं आहे, ह्याची नोकरी चांगली आहे, हो ही दिसायला चांगली आहे, हो ह्याच या गोष्टींवर जर एकत्रित येणार आहे, तर ते न टिकणार आहे. दोघांचं केंद्र, स्थिरता ही ख्रिस्त असायला पाहिजे, त्याच्यावर आढळ आहे. आमची मानसिकता वेगळी आहे, आम्ही इकडून आलेलो आहे, तुला हे आवडतं का, तुला ते आवडतं का. मी तुम्हाला काय सांगू, 3-1 वर्षामाग आपल्या मंडळीमध्ये एक कुटुंब आलेलं होतं, आणि मग त्यांना एका चर्चने आपल्याकडे पाठवलेलं होतं की यांना
प्रॉपरली तुम्ही मार्गदर्शन करा आणि वचनामध्ये ह्या लोकांनी एकत्र वाढावं, एक संघ व्हावं असं म्हणून एका चर्चनं त्यांना समजलं की पास्टर क्लेपाकडे जर हे लोक गेले यांच्या चर्चला तर फॅमिली काउन्सिलिंग प्रॉपरली भेटेल आणि हे एकत्रित. आणि मग आपण त्यांना मंडळीमध्ये आणलं आणि कशा रीतीनं त्यांनी एकत्रित राहावं हा आपला प्रयत्न. नंतर मग हळूहळू हे समजू लागलं की त्यांचं एकत्रित येणं कशावर होतं. त्यांचं एकत्रित येणं होतं की तुला चॉकलेट आवडतं, मला पण आवडतं, म्हणजे आपल्या दोघांचं बरोबर आहे. तुला अजून काय आवडतं, मला मॉलमध्ये फिरायला आवडतं, अच्छा मला पण आवडतं. अजून काय, मला शॉपिंग करायला आवडतं, होय मला पण आवडतं. काय मस्त जुळा लागले सगळं, अरे किती चांगलं आहे. मग तू कधी कधी हा कधी मी पण बिअर वगैरे, अच्छा म्हणजे रात्री आपण कधीतरी. काय येणं आहे छान. एकत्रित येणं कशावर बेस्ट आहे. अहो ख्रिस्ती कुटुंब आहे, दोन्ही ख्रिस्ती कुटुंब आहे. एकत्रित येणं कशावर बेस्ट आहे. ह्याच्यावर पाळसाहेब ते ना आम्हाला एवढं वचनासंदर्भात देवाच्या वचनात एवढं काय असं माहित नाही. पण आमचं एकत्रित येणं स्थिर स्थावरता कशावर आहे. वचनावर, ख्रिस्तावर. आमचं ख्रिस्तावर प्रेम आहे, हा आम्ही चर्चला जातो, हे येणं आहे. याच्यावर आमची एकत्रित येण्यासंदर्भात विचार आहेत. सर पती पत्नीमध्ये ख्रिस्तच नाहीये तर विवाह कसा तुमचा पुढे जाऊ शकतो. कसं शक्य आहे. नाही जाऊ शकणार. मग प्रॉब्लेम कधी होतात माहितीये का. पहिला तर बोललेली मॉलमध्ये येतो, आता येत नाही. पहिला तर बोललेली कधी कधी रात्री घेतो माझ्या संगती, आता घेत नाही. म्हणजे आमचं एकत्रित येणं कशावर बेस्ट आहे. मंडळी ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये एकत्रित येता, एकत्रित येण्याचा उद्देश काय आहे. आम्ही एकत्रित का येत आहे, का आम्हाला एकत्रित यावंसं वाटतंय. तुम्हाला मी सांगतो, जर ह्या मंडळीची स्थापना मनुष्याच्या मनासंदर्भात जर असती, त्याच्या अभिलाषांवर जर असती, ही सुरुवात जर आपण केली असती की तुम्हाला जे हवं आहे ते या ठिकाणी मिळेल. काय काय हवं आहे सांगा. बाळासाहेबांची प्रार्थना करा, आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करा, आमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्यामध्ये अडचणी आहे, आमच्यामध्ये अमुक आहे, आमच्यामध्ये तमुक आहे, आमच्यामध्ये पैसा नाही. अरे हे जर असतं ना, आणि यासाठी जर या मंडळीची स्थापना असती तर सुरुवात जर याविषयी केली असती तर आतापर्यंत तेच प्रोव्हाइड करायला लागलं असतं. काय अडचण आहे सांगा, देतो. अजून काय पाहिजे प्रार्थना करा. एकदा का ही गोष्ट मंडळीला पोसायला दिली असती, शेवटपर्यंत तेच करावं लागलं असतं. पण या ठिकाणाहून एकच गोष्ट येत आहे की तुम्ही देवाच्या वचनामध्ये एक संघटित व्हावं आणि ख्रिस्ताकडे पाहावं, मनुष्याकडे नाही. आणि कधी कधी जे देहाने असंतुष्ट असतात ते लोक त्याकडेच धाव घेतात. तिथंच ते आकर्षित होतात, तिथंच ते जातात. आणि त्यामुळे समजून घ्या की स्थिरतेचा पाया हा केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे, दुसरं काहीच नाही. तुमच्या एकत्रित येण्याचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्त आहे. म्हणून मी ते विवाहाचं उदाहरण दिलं की तुम्ही एकत्रित येण्याचा तुमचा उद्देश नेमका काय आहे. आम्ही एकत्रित का येत आहे, त्यांना ख्रिस्त असायला पाहिजे. प्रत्येक पुरुषानं, प्रत्येक स्त्रीनं विवाह संदर्भात निर्णय घेत असताना विचारावं की काय तुझं ख्रिस्तावर प्रेम आहे का, काय तुझी ख्रिस्तावर प्रीती आहे का. आणि जर ख्रिस्तावर प्रीती आहे, ख्रिस्तावर प्रेम आहे, त्यानं जगाची उलटापालट जरी झाली ती व्यक्ती सहभागितेपासून दूर नाही पडणार. तुम्हाला समजत आहे, कारण तिचं प्रेम आहे, त्याचं प्रेम आहे सहभागिते. स्थिरतेच्या पायावर प्रेम आहे. तुमचं स्थिरतेच्या पायावर प्रेम आहे, प्रीती आहे, तुम्ही तिकडे आकर्षित होणार. तुम्हाला मंडळीमध्ये येऊशी वाटणार, तुम्हाला सहभागितेमध्ये येऊशी वाटणार. तुम्ही याच्यापासून दूर नाही पळणार. तुम्ही मुद्दामपणे काम नाही काढणार. रविवार आहे, बायबल स्टडी आहे, कसं मी टाळू.
नाही करणार, मुद्दामून नाही करणार. मी काय करणार, तुम्ही सहभागितेमध्ये येण्यासाठी प्रयत्न, आणि ते महत्वाचं. कारण स्थिरतेच्या पायाकडे तुम्ही आकर्षित होता, स्थिरतेच्या पायाकडे तुम्ही आकर्षित होता. आणि मग तो आता सेटअप करून पुढे जातो. दुसऱ्या वचनात काय म्हणतो, तो असं म्हणतो, मी युविधीला विनंती करतो व सुंतिकेला विनंती करतो, तुम्ही प्रभूच्या ठाई एक चित्त व्हा. आता तो हे ना फुल प्रॉपरली सेट केलेला आहे. आता तो मंडळीमध्ये येऊन सांगत आहे की हे मंडळी, तुमच्यामध्ये मतभेद आहेत. आणि मग त्या दोघी टग ऑफ वॉर खेळायला लागल्या मंडळीमध्ये. त्या दोघी काय करतात, स्ट्रेच करतायत गोष्टींना. त्यांनी काय केले, गोष्टींना स्ट्रेच केलेलं आहे. लक्षात घ्या, तो म्हणतो आता कोणत्याही प्रकारचा पक्षपात नाहीये, एकीची बाजू नाहीये. तो नाही मला युविधे तू लक्षात घे, सुंती घे तू लक्षात घे, नाही, पक्षपात करत नाही. तो दोघींना प्रॉपरली एकाच तगड्यात तोलत आहे, सांगत आहे तुमच्यामध्ये काय चालू आहे, तुमच्यामध्ये काय चालू आहे. आणि तो म्हणतो तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारे, लक्षात घ्या, तुम्ही एक चित्त असावं. कशा ठाई, प्रभूच्या ठाई. तुमची स्थिरता कशात असावी, प्रभूच्या ठाई. जे काही तुमचे मुद्दे आहेत, जे काही तुमचे डिस्कशन आहे, जे काही प्रॉब्लेम आहेत, मंडळीमध्ये आहात, मला तिसऱ्याचा फायदा करून द्यायचा नाही. जो धूर्त सैतान आहे त्याचा फायदा मला तुम्हाला करून द्यायचा नाही. लक्षात घ्या, एक चित्त व्हा. जे काही तुमचं आहे मिटवा लवकर, एक चित्त व्हा. दोघी टग ऑफ वॉर खेळत आहात, दोरी तुटल्यावर दोघी पडणार आहे जोरात तुम्ही. लक्षात घ्या, एक चित्त व्हा, समचित्त व्हा, स्थिर व्हा. तो एकदम प्रॉपरली त्यांना सांगतो. पण एक गोष्ट आहे या ठिकाणी, पॉल बघा इतर मंडळांमध्ये जी त्यानं गोष्ट केली, करिंथमध्ये जी केली, गलती करासमध्ये जी केली, जी कानावर आलेल्या गोष्टी आहेत, आणि यांना जी केली, याच्यामध्ये डिफरन्स आहे. कारण ह्या मंडळीमध्ये वारंवार आपण प्रारंभापासून पाहिलेलं आहे की प्रौढता आहे. प्रौढता असल्यामुळं पॉल या दोघींना विनंती करत आहे, दटावना करत नाही. तो यांना म्हणतो की मी युदिकेला आणि सुंतिकेला विनंती करतो. तुम्हाला समजत, विनंती करत आहे. आय एम रिक्वेस्टिंग देम की तुम्ही स्थिर व्हा, फायदा तिसऱ्याचा करू नका, दोरी तोडू नका, दोघी पण पडाल. मंडळी समोर तो विनंती करत आहे आणि सांगत आहे की लक्षात घ्या, प्रभूच्या ठाई एक चित्त व्हा. योहान 17:21 मध्ये फार सुंदर रीतीने प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की ख्रिस्तामध्ये एक वाक्यता ठेवणे ही आजच्या मंडळीची सर्वात मोठी गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, यासाठी त्या सर्वांनी एक व्हावे, हे माझ्या पित्या, जसा तू माझमध्ये व मी तुझमध्ये आहे, तसे त्यांनी तुझमध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले हा विश्वास जगाने धरावा. म्हणजे जगाला समजावं की आमच्यामध्ये एक वाक्यता आहे, आमच्यामध्ये एक वाक्यता आहे. आणि प्रियानो, आजच्या घडीला मंडळांमध्ये हा सगळ्यात मोठा मुद्दा झालेला आहे. एक वाक्यता नसल्यामुळं खूप मोठा गोंधळ आहे. का एक वाक्यता नाहीये? कारण अनेक लोक देहाच्या मागे लागलेले आहेत आणि मंडळीमध्ये आत्मिक गोष्टी देणं आवश्यक आहे हे ते विसरून गेलेले आहेत. म्हणून ऍटलिस्ट ज्या आधुनिक मंडळी आहेत त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मंडळी जर आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता हवी आहे, त्यांचं एक चित्तपणा हवा आहे, ते फोकस्ड हवे आहेत, आध्यात्मिक बाबतींसंदर्भात जागरूक असणं आवश्यक आहे. आणि ती कमतरता आपल्याला आढळते. आणि मग काही लोक बघा, तुम्ही विभाजन करतात, हो हे यांचं चर्च आहे, यांच्या चर्चमध्ये ना आपल्याला असं काही आढळत नाही, हो यांच्या चर्चमध्ये आपल्याला हे सगळं आढळतं, त्या चर्चमध्ये अमुक आढळत नाही, या चर्चमध्ये अमुक आढळतं. आणि मग आपल्याला वेगवेगळे विरोधाभास त्या ठिकाणी जाणीव व्हायला लागते. का बरं असं सगळं चालू आहे? का बरं हे होत आहे? का बरं एक चित्तता नाहीये, स्थिरता नाहीये? आढळ एका ठिकाणी ते लोक विश्वासूपणे जीवन जगत नाहीत. काय अडचण आहे बरं? काय झालेलं आहे बरं? कारण प्रत्येकानं पवित्र शास्त्राकडे त्यांच्या दृष्टिकोनातून पाहण्यासाठी सुरुवात केलेली आहे, जी देहाच्या दृष्टिकोनातून आहे. आणि प्रत्येक जण बिडलाय,
कोण म्हणत आहे की आमच्याकडं प्रॉस्पेरिटी भरपूर भरलेली आहे, कोण म्हणत आहे आमच्याकडे आरोग्य भरपूर भरलेलं आहे, कोण म्हणत आहे आमच्याकडे फक्त म्हणजे ज्ञान भरलेलं आहे, कोण म्हणत आहे आमच्याकडं एकदम अपोलॉजेटिकल थॉट्स खूप जास्त प्रमाणात आहेत, आम्ही खूप मोठ्या प्रमाणात फिलॉसॉफी शिकवत आहोत. आणि लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी पसरवलेल्या आहेत. आणि मंडळांमध्ये गोंधळ आहे. गोंधळाचं कारण झालेलं आहे. प्रत्येक जण देवाचं वचन घेत आहे की त्यांना जसं हवं आहे तशा प्रकारे ते स्क्वीज करून बाहेर काढत आहेत. मी तुम्हाला आता सांगितलं बघा की उदाहरण सुरुवात करत असं बघा, हे पत्र ज्यावेळेस पॉलाचं पत्र फिलिप्पीच्या मंडळीला वाचत असतील त्यावेळेस कशा रीतीने बोला, याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ हा आहे की या वचनाचा मूळ अर्थ नेमका काय आहे हे मंडळीला कळणं गरजेचं आहे. आणि जी मंडळी, मी तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो आणि जे काही कदाचित कोण ऑनलाईन आपले आहेत तर त्यांनाही कळू दे की जी मंडळी पवित्र शास्त्राचं मूळ अर्थविवरण समजू शकत नाही त्या मंडळीकडे प्रभूचं वचन नाही. लक्षात घ्या, ते सगळेजण स्वतःच्या इच्छा, स्वतःचे विचार जे आहेत ते प्रगट करत आहेत. मूळ अर्थविवरण काय सांगत आहे आणि आजच्या आधुनिक मंडळाला त्याचं लागूकरण कसं आहे हे समजणं गरजेचं आहे. मूळ अर्थविवरणापासून अनेक लोक दूर गेलेले आहेत. मूळ अर्थविवरणच ठाऊक नाहीये, याचं इंटरप्रिटेशन नेमकं काय आहे हेच कळत नाहीये. त्यामुळे गोंधळ तुम्हाला सगळीकडे वाटत आहे, मतभेद सगळीकडे दिसायला लागलेले आहेत, अडचणी आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा पॉल आठवण करून देतो की प्रभूच्या ठाई एक चित्त व्हा. एक चित्त होण्यासाठी पाचारण आहे. इथंच फक्त पॉल म्हणत नाही, पुन्हा आता पॉल सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की बघा जगाने विश्वास ठेवावा म्हणून समचित्त व्हा. आणि आता एफिसकरास पत्र 4:1-3 मध्ये पॉल या ठिकाणी पुन्हा म्हणत आहे, आणि म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदीवान तो तुम्हाला विनवितो की तुम्हाला झालेल्या पाचारणात शोभेल असे चाला, पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. म्हणजे मंडळीला सांगितलंय, म्हणजे झटत जा तुम्ही सगळेजण. का बरं? कारण यासाठी आपलं पाचारण आहे मंडळी म्हणून. सगळेजण एकत्रित या, एक चित्त व्हा. कोणी असं म्हणू नका मी तर असाच वागतो ना, माझ्या घरी पण मी असाच आहे. आपण भाऊ एकदम स्ट्रेट बोलतो, कुणाला जुमानत नाही. तुम्ही बघितलं असेल मंडळांमध्ये काही लोक असतात असे, आपण तर सरळ बोलून टाकलं बाबा, आपल्याला काय पटलं नाही आपण तर बोलून टाकलं बाबा, असं काहीतरी बोलणार असतं. आपण तर असेच, घरात पण असे, आपण बाहेर आपण कोणाला जुमानत नाही, असे लोक आहेत. काही लोकांत नाही ना, मी तर पहिल्यापासून शांत असतो बाबा, आपण कधीच काही बोलत नाही कुणाला, कशाला कुणाला काही बोलायचं, आपलं काम आहे मंडळीत जायचं, गप्प परत मागं यायचं. आम्ही कधीच कोणाला काही बोलत नाही. तुम्ही बघितलं हे विभाग आहेत मंडळांमध्ये, आणि पवित्र शास्त्र आपण त्या संदर्भात क्लिअर सांगतं की सगळ्यांनी तो विचार करा की तुम्ही एकत्रित का आहात. ह्या दरवाजाच्या आत येण्या अगोदर ना हे सगळं बाहेर सोडून या. तुम्ही कोण आहात, तुम्ही कसले आहात, किती चंट आहात, कशा रीतीने तुम्ही ज्यावेळेस मंडळी हा विभाग येतो, तुम्ही एक चित्तानं ऐक्य राखण्यास शांतीला शोभेल असं तुम्ही असणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःचा शहाणपणा, स्वतःचं ज्ञान जे जगातलं आहे ते कचऱ्याच्या कुंडीत टाका. ज्यावेळेस मंडळी येतं त्यावेळेस हे काय उरत नाही स्वतःच्या शहाणपणा. तुम्हाला माहिती आहे आपल्या मंडळांमध्ये एक कठीण गोष्ट काय चालू आहे. मला ठाऊक नाही तुम्हाला हे माहिती आहे की नाही, पण मंडळांमध्ये ना नेमणुका होतात, नेमणुका नाही होत, निवडणुका होतात. नेमणुका तर होतच नाही. मग असं म्हणतात बघा, अरे हा ना सीए दिसतो, ह्याला खजिनदार बनवा मंडळीचा, हा जरा चाबडा दिसतो, ह्याला सेक्रेटरी बनवा, हा जरा मोठा वाटत आहे, ह्याला अध्यक्ष बनवा. आणि मग ह्यांची चढावड चालू होती लोकांची, बरोबर आहे, चढावड चालू होते. काही लोक जर श्रीमंत वगैरे दिसले त्यांना मंडळीची सभा हे काय ते म्हणून वडील बनवा मंडळीचे.
तुम्हाला दिसतंय की ही जी गोष्ट आहे ना, ही मंडळांमध्ये फार मोठ्या प्रमाणात चाललं. जर कोण असा ताट वगैरे चालून राहतं, त्यावर 4-5 लोक आहेत मंडळांमध्ये, ह्याला ना चर्चचा वडील बनवा, हा जरा चाबरा बोलतो, आपल्याविषयी बोलेल मंडळ. तुम्हाला समजत आहे की ही संघटना किंवा हे बोलणं जे आहे ना, हे सगळं जगामध्ये आहे. आणि हे काय होत आहे, हे असंच मंडळीमध्ये येत आहे. पण पवित्र शास्त्र या संदर्भात काय म्हणत आहे, याच्याकडे कोणच बघत नाही. आणि लोकांना वाटत की नाही, आमच्यामध्ये ऐक्य, आमच्यामध्ये प्रीती, आमच्यामध्ये समाधान असायला पाहिजे. कसं असू शकेल? कारण तुम्ही जगालाच मंडळीत आणलंय. कसं राहू शकेल? नाही होणार. आणि मग काय होतं, मंडळींमध्ये राग, मंडळींमध्ये द्वेष, मंडळींमध्ये एकमेकाविषयी प्रेम नाही, मंडळींमध्ये गटबाजी, मंडळींमध्ये मतभेद. कारण स्थिरता, ऐक्यच नाहीये, एकत्रितपणाच नाहीये. कारण का? जगालाच आणलंय आतमध्ये. गोंधळ आहे, फार मोठा गोंधळ आहे. म्हणून फार पॉल जे म्हणत आहे की आत्म्याच्या द्वारे आलेलं ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटा. झटा म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये. यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागेल. आणि मग पॉल ज्यावेळेस फिलिप्पीच्या लोकांना सांगतो, तो युदियेचं आणि सुंतकेचं नाव तो घेतो. आणि मग 3ऱ्या वचनात तो फार मोठ्या प्रमाणात असं म्हणतो, आणि तसेच माझ्या खऱ्या सोबत्या, मी तुलाही विनवितो की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्या बरोबर, आणि इथं बसलेल्या ज्या स्त्रिया आहेत, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की पौलाच्या जर्नीमध्ये त्याच्या संगती फार अद्भुत रीतीने स्त्रिया ज्या आहेत त्या होत्या. आणि ज्या तुम्ही मुली आहात, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही स्त्रिया होणार आहात, आणि तुम्ही विशेष करून त्याची काळजी घ्या. कारण सेवेमध्ये फार मोठा वाटा जो आहे तो पौलाच्या सेवेमध्ये स्त्रियांनी उचललेला आहे. आणि असं नाहीये की त्या म्हणजे पौला सांगते सुवार्ता सांगत फिरत होत्या, नाही, असं नाहीये. त्या मोस्टली पौलाला, जसं प्रभू येशू ख्रिस्ताला स्त्रिया फायनान्शियली सपोर्ट करत होत्या, या स्त्रिया पौलाला फायनान्शियलीच सपोर्ट जास्त करत होत्या. आणि त्या का करत होत्या? कारण त्यांना ते ज्ञान प्राप्त झालेलं, त्यांना ती स्थिरता होती. आणि त्या स्थिरतेमुळं त्या सेवेमध्ये सदैव त्याच्या समवेत होता. कारण जर तुम्ही आता पुढे ज्यावेळेस आपण जाऊ, आपल्याला गोष्टी कळतील की तो असं का म्हणत आहे. आणि तो ह्या सोबत्याला सांगतो की मी तुलाही विनवितो की या ज्या स्त्रियांनी माझ्या बरोबर आणि क्लेमेट, ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत, असे माझे सहकारी यांच्या बरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. म्हणजे त्या सुंथिके संदर्भात, त्या युविदे संदर्भात तो तेच म्हणतो, यांचीही नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत. ह्या काही साध्या सुधे लोक नाही आहेत, म्हणून त्यांना विनवित आहेत. मंडळीमध्ये ऐक्य, मंडळीमध्ये समाधान, मंडळीमध्ये स्थिरता राखण्यासाठी झटणं फार आवश्यक आहे. आणि पॉल ही गोष्ट सांगत आहे, त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत. म्हणजे हे तारलेले लोक आहेत. नो डाऊट यांच्यामध्ये मतभेद असतील, पण आठवण करून देता येतो त्यांना, तुमचे मतभेद सगळे बाजूला ठेवा आणि स्थिर स्थावर ऐक्य, स्थैर्य, समाधान जर कुणामध्ये येतो ख्रिस्त, आणि मग त्याच्यावर इमारत बांधा. सगळं बाजूला ठेवा. जेव्हा मंडळी येते, ख्रिस्ताची मंडळी येते, ख्रिस्ताची वधू येते, त्यावेळेस सगळं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. संत पॉल रोमच्या मंडळीला आठवण करून देतो बघा 16व्या अध्याय 3ऱ्या वचनात. आणि तो फिबीची आठवण करतो. आणि फिबीची आठवण करून बिलकुल तेच सांगतो की किंक्रियातील मंडळीची सेविका आमची बहीण फिबी, हिची मी तुम्हाला शिफारस करतो, अशासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा. आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे. बघा, फिबी जात आहे रोम मध्ये पत्र घेऊन, आणि तो रोमच्या मंडळीला सांगतो की ही जी फिबी येत आहे ही माझी सहकारी आहे, आणि प्रभूमध्ये जसं पवित्र जनांची सेवा तुम्ही करता तिची सेवा करा. म्हणजे पॉल फार एनकरेज करत आहे की तुम्ही कुठले आहात, कसे आहात हे महत्वाचं नाही. तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही समर्पित असायला पाहिजे. तुमच्यामध्ये अनेक गोष्टी असू शकतात, वेगवेगळे कार्य असू शकतात, वेगवेगळ्या परिस्थितीतून तुम्ही आलेले आहात, पण ज्यावेळेस ख्रिस्त येतो तुमच्यामध्ये ऐक्यता असायला पाहिजे. पॉल म्हणतो की मंडळीमध्ये एकमेकाची सहायता करा, एकमेकाची मदत करा, जबाबदारी घ्या. कारण ज्यावेळेस तुम्ही एकत्रित आहे, हे सामूहिक मंडळीची जबाबदारी आहे की एकमेकाला कशा रीतीने तुम्ही हँडल करायला पाहिजे.
मत्ते सुवर्तमान 28वा अध्याय आणि 19-20 वचनामध्ये आपण आज गीत गायली बघा. त्याच्यामध्ये फोकस जो होता तो फोकस बिलकुल सुवार्थीचा होता आणि त्या कामासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलं की आपल्याद्वारे ख्रिस्त गौरविला जावा, आपल्याद्वारे ख्रिस्त उंचावला जावा, ख्रिस्ताची घोषणा व्हावी. तो एक कार्य जे आहे त्याच्याकडे फोकस करा. तुम्ही वैयक्तिक कोण आहात, तुम्ही किती शहाणे आहात, तुम्हाला किती मोठं ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ख्रिस्त जो आहे त्याच्यामध्ये आपल्या मंडळीची स्थिरता आहे तिथं लक्ष द्या आणि मग एकत्रित या. नाहीतर मी तुम्हाला सांगतो गोंधळ आहे ना, हा गोंधळ फार मोठा आहे. मंडळांमध्ये टग ऑफ वॉरच चालू आहे. म्हणजे इतकं टग ऑफ वॉरचं, मी पुन्हा सांगतो, टग ऑफ वॉर हे कुणाचं असू शकतं जे तोडीचे आहेत. जळफळाटानं टग ऑफ वॉर होत नाही बरं का. जळफळाटानं टग ऑफ वॉर होत नाही. अच्छा ह्यांचं चांगलं आहे का, मग ह्यांचं वाईट कसं होईल, मग ह्याच्यामध्ये टग ऑफ वॉर कधी होत नाही. टग ऑफ वॉर कुणामध्ये आहे जे समान आहेत. म्हणून लक्षात ठेवा, जर तुमच्या मंडळांमध्ये, जर आपल्या मंडळांमध्ये असं काही आहे, टग ऑफ वॉर आहे, चाचपडून करून घ्या की मी टग ऑफ वॉर कोणत्या दृष्टिकोनातून करायला बाबा. हा जळफळाट तर नाहीये, मग मला काय करावं लागेल, मग मला पश्चाताप करून प्रभूजवळ जाणं गरजेचं आहे की मी हे काय करत आहे, मला पश्चाताप करावा लागेल. आणि जर टग ऑफ वॉर आहे तर बघावं लागेल की मी आत्मिक दृष्ट्या समान पातळीवर आहेत का. आणि जर आध्यात्मिक दृष्ट्या समान पातळीवर आहेत, मतभेद आहेत, कशाविषयी आहेत आणि पॉल काय म्हणत आहे, सगळं बाजूला ठेव आणि ख्रिस्त जो स्थिरता देणार आहे त्याच्यावर तुम्ही स्थैर्य करा. कोणशील असणारा खडक त्याच्यावर आता बांधकाम बांधायला पाहिजे, बाकी सगळं बाजूला ठेवा. तुमचा मी, माझा मोठेपणा, माझा अमुक, माझं तमुक सगळं बाजूला गेलं पाहिजे आणि मग एकता मग यायला पाहिजे. का बरं, कारण लक्षात घ्या तुमची नावं जीवनाच्या पुस्तकात आहेत. तुम्ही साधारण सर्वसाधारण लोक आहात का नाही, तुम्ही अनन्यसाधारण लोक आहे. आणि म्हणून तो सुरुवात करत, म्हणून बंधुजन हो असं म्हणतो, आपलं नागरिकत्व जो स्वर्गीय आहे. आणि मग आपण पुस्तकामध्ये नाव, संत पौलाच्या शिक्षणामध्ये आपण वाचतो की ज्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली आहेत. प्रगटीकरणामध्ये पाहतो की जेव्हा पुस्तक उघडलं गेलं आणि मग ज्या ज्या कर्माप्रमाणे लिहिलेली नावं जी त्यांची जीवनी पुस्तकात होती त्यांच्या संदर्भात निवड झाली. कसलं जबरदस्त आहे बघा सगळं. म्हणजे जर नागरिकत्व स्वर्गीय आहे तर वरील गोष्टींकडे लक्ष लागणार आणि तेच पौलाचं शिक्षण आहे आपल्याला. म्हणून फोकस फार क्लिअर करा की व्हॉट वी आर, आपण कोण आहोत, आपलं नागरिकत्व स्वर्गीय आहे. फोकस कशावर आहे मग. आणि म्हणून जी युविदा आहे, युविदीये आणि मग सुंतिका जी आहे, यांच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्यासाठी पॉल कसा सेटअप करतो आणि कसं सांगतो की मतभेद आहेत बाजूला ठेवा. का, ख्रिस्त महत्वाचा आहे. त्यानं आज मंडळांमध्ये बाजूला काय चालू आहे, किती गोंधळ आहे, तो कधी थांबेल आपल्याला ठाऊक नाही. पण महत्वाचं हे आहे की आज आपल्या मंडळीमध्ये कोणत्याही प्रकारचे मीपणा, कोणत्याही प्रकारचा मोठेपणा, हे सगळं बाहेर. जेव्हा मंडळीमध्ये आपण येतो त्यावेळेस एकच कोणशिला आहे, तो म्हणजे ख्रिस्त. आणि त्याच्याकडे येऊन मंडळीमध्ये प्रीतीनं ऐक्य राखणं, समाधानी असणं आणि प्रत्येकानं आध्यात्मिक जबाबदारी घेणं हे फार महत्वाचं. जर असं नाहीये तर मग तुम्हाला दटावणं होईल. तुम्हाला वारंवार सांगण्यात येईल की लक्ष कुठं आहे. कारण आपण वेगवेगळ्या कुटुंबातून आलोत, वेगवेगळ्या प्रांतातून आलोत. पण ज्यावेळेस आपण मंडळी म्हणून येतो त्यावेळेस ते समान एकचित्तानं, जिथं स्थैर्यता ख्रिस्त आहे, जिथं आढळपणा ख्रिस्त आहे, तिथं आपला फोकस आपण करायला पाहिजे. कारण विचारांनी भरे आपण वेगवेगळे असू, आपलं बालपण वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या फॅमिलीतून असेल, पण जर आपल्याला एक कोणती गोष्ट करतं तर तो ख्रिस्त आहे. म्हणून आपलं लक्ष जे आहे स्थैर्य, स्थिरता, आढळता जिथं आहे तिथं आपण लक्ष ठेवायला पाहिजे. आणि बाकीच्या स्वतःच्या ज्या प्रौढपणाच्या गोष्टी आहेत, कदाचित कोण शिक्षणासंदर्भात, कदाचित कोण आपल्या ब्युटी संदर्भात, कदाचित कोण आपल्या कुटुंबासंदर्भात प्रौढी मोठंपण मिरवत असेल, मी तुम्हाला सांगतो हे सगळं दुय्यम आणि हे सगळं नाशवंत होणार आहे. जर अनंतकालिक आहे, स्वर्गामध्ये तुम्हाला आणि मला घेऊन जाणारं जे नागरिकत्व आहे ते जर काही आहे तर त्याची स्थैर्यता ही ख्रिस्तामध्ये आहे, त्याचा आढळपणा ही ख्रिस्तामध्ये आहे.
म्हणून आपलं लक्ष आपण ख्रिस्ताकडे देणं गरजेचं आहे. आपण प्रार्थना करूया, डोळे मिटूया, प्रभूकडे जाऊया. प्रभूला म्हणूया की देव बापा, आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू देव बापा, तू आम्हाला पुन्हा एकदा युवदीयेतून आणि सुंतकीयेतून आम्हाला तू शिकवलंस की मंडळीमध्ये ऐक्यता असणं किती महत्वाचं आहे. ऐक्यता आहे, एक वाक्यता आहे, एक संघ आहे, हे किती महत्वाचं आहे. प्रभू, आम्ही वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या लोकातून आलेलो आहोत आणि मंडळीमध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस प्रभुदेव बापा फुटी असाव्यात का? बिलकुल नाही. आमच्या सर्वांचं बोलणं जसं संत पॉल म्हणतो सारखं असावं, एक चित्तता असावी, स्थैर्यता असावी, एकमतानं जोडले गेलेले देवाने असावं. आणि हे एकमत कधी होऊ शकतं तर ख्रिस्त म्हणणारा जो खडक आहे त्याच्यामध्ये एक वाक्यता, एक मत, एक चित्त आहे आणि आमचं लक्ष तिथं असावं. आत्मिक एकनिष्ठतेने देवा आम्ही पुढे जावं अशी दया तो आम्हाला. प्रभू, आम्ही कमकुवत आहोत आणि हे जर कोण करू शकेल तर तो केवळ तुझा आत्मा आहे. आम्हाला ख्रिस्ताच्या प्रौढतेमध्ये पुढे जाण्यासाठी देव बापा तू मदत कर. प्रभू, ही मंडळी ख्रिस्ताची जी सुवार्थ आहे त्या सुवार्थेची घोषणा करणारी, तो येऊपर्यंत घोषणा करणारी प्रभू असावी अशी दया देवा तू आम्हावर कर. आम्हा मंडळीतील देवबापा जर कुणाचे हेवे दावे असतील तर प्रभू ते बाजूला सारून प्रभू देवबापा केवळ तुझ्याकडे लक्ष लावण्यासाठी तू देवबापा सहायता कर, मदत कर. तू केलेल्या अद्भुत कृपेबद्दल आम्ही देवा मनापासून तुझे आभार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो, आभार मानतो की त्याने मंडळीची स्थापना केली आणि त्या मंडळीद्वारे देवबापा तुला जे हवा आहे ते देवबापा तू आम्हाला कळवत आहेस. सर्व मान सन्मान आम्ही तुला देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तो आहे. आमेन.